हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये आजपासून तर 27 सप्टेंबरपर्यंत आपण स्ट्रॅटेजी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी काय असावी यावर व्हिडिओ आणणार आहोत. 28 सप्टेंबर 2025ला राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे. आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केले नसेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलवर आपण आन्सर रायटिंग विषयी महत्त्वाच्या गोष्टी टाकत असतो. हा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा 2024चा पेपर आहे. आता क्वेश्चन पेपर आपण क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस वगैरे करतो, परंतु क्वेश्चन पेपरचा पॅटर्न समजणे खूप महत्त्वाचे असते. पॅटर्न म्हणजे काय, तर कोणत्या विषयातून किती प्रश्न आलेले आहेत. तर तुम्ही म्हणाल हे तर काय सोपं आहे खूप. आता आम्हाला तर माहितीच असते प्रत्येक विषयामध्ये 15-15 क्वेश्चन, 20 क्वेश्चन सामान्य विज्ञानला आणि 5 क्वेश्चन पर्यावरणला. हे काय लय अवघड नाही. तुमचं बरोबर आहे, हे काय लय अवघड नाही. परंतु कसं आहे, आपण अभ्यास तर करतो खूप, परंतु स्ट्रॅटेजीवर लक्ष देत नाही. त्यामुळं मग 1 मार्काने 5 मार्काने किंवा 10 मार्काने आपला पूर्व परीक्षेचा पेपर निघत नाही. त्यामुळं आपण डिटेलमध्ये आज प्रश्नपत्रिका समजून घेणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षेची, आणि तुम्ही त्याचा कसा वापर करायला पाहिजे याची पण आपण चर्चा करूया. तर इतिहासमध्ये 15 प्रश्न सगळ्यांना माहिती, परंतु इतिहासाची फोड करायला पाहिजे आपण. जसं की प्राचीन इतिहास 2024च्या पेपरचं जर बोलायचं झालं तर प्राचीन इतिहासला 2 प्रश्न होते. मध्ययुगीन व पूर्व मध्ययुगीन असं 3 प्रश्न होते. आधुनिकला 7 प्रश्न होते. महाराष्ट्राला 2 प्रश्न होते. कला व संस्कृतीचा 1 प्रश्न टाकलेला होता, जो चालू घडामोडीला जोडलेला होता. वारली चित्र कलेवर हा प्रश्न होता. यावरून तुम्हाला क्लिअर काय दिसत आहे की आधुनिक इतिहास जे आहे त्याला सर्वात जास्त वेटेज आहे, आणि महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्याला 2 मार्क्स आहेत, म्हणजे दोनच क्वेश्चन आले होते. प्राचीनला महाराष्ट्र एवढंच वेटेज आहे, मध्ययुगीनला जास्त उलट वेटेज आहे महाराष्ट्रापेक्षा. इथं आपण बघा बरं स्ट्रॅटेजी चुकतो की नाही. आपण काय करत असतो, महाराष्ट्र इतिहास इतका वाचतो जसं काय महाराष्ट्र इतिहासावरच पूर्ण पूर्व परीक्षेचा पेपर येणार आहे. ते कशामुळे असतं तसं, कारण आपल्याला वाटतं की बाबा महाराष्ट्र इतिहासामध्ये कुठूनही प्रश्न टाकतात, कसेही प्रश्न टाकतात. त्यामुळे आपल्याला आपलं कसं असते, माइंड तसा वर्क करतो. मग आपण तेच वाचत राहतो आणि आपण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. तर या बेसिक गोष्टी आहेत, पण या बेसिक गोष्टीमुळेच रिझल्ट येत असतो, हे लक्षात ठेवा. ज्यांनी याला दुर्लक्ष केलं, काय नाही हे आम्हाला का माहित नाही का असं वगैरे, तर त्यांचा पेपर राहतो, नंतर पश्चाताप करतात, परंतु नंतर पश्चाताप करून काही फायदा नसतो. तर काय करायचं, आधुनिकला जास्त प्रश्न यायलेत ना, तर आधुनिक इतिहास चांगला करून घ्यायचा. आधुनिक इतिहासमध्ये काय चांगलं केलं पाहिजे, काय चांगलं नाही केलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण आता ह्या स्ट्रॅटेजीच्या सिरीजमध्ये पाहणार आहोत पुढे चालून. हे आजचा पहिला व्हिडिओ आहे, तर आज आपण क्वेश्चन पेपर अंडरस्टँडिंगवर भर देणार आहोत. हे एकदा तुमचे 7 मार्क पक्के झाले किंवा इथे एखादा 6 मार्क जरी पडले तुम्हाला, तरी मग तुम्हाला या प्राचीन मध्ययुगीनवर फोकस करता येईल. नंतर मग महाराष्ट्रावर फोकस करता येईल, आणि महाराष्ट्रावर सुद्धा फोकस केलं तर काय वाचायचं काय नाही याची सुद्धा आपण डिस्कशन नंतर करू. आता जो भूगोल विषय आहे, भूगोल विषयामध्ये बघा अशी फोड करता येते आपल्याला, प्राकृतिक व जागतिक. भारतीय भूगोल, ज्यामध्ये भारताचा जो काही भूगोल असेल, म्हणजे भारताचं वातावरण झालं, भारताच्या नद्या झाल्या, भारतातील पर्वते झाले. पॉप्युलेशन जॉग्राफीवर आता प्रश्न विचारतात, ते नाही वस्त्या वगैरे विचारतात, तर ते पॉप्युलेशन जॉग्राफीमध्ये येतं. आता हे बघा, हे 24च्या क्वेश्चन पेपरमध्ये बोलायचं झालं तर प्राकृतिक व जागतिकला 4 प्रश्न होते, भारतीयला 4 प्रश्न होते, महाराष्ट्राला 5 प्रश्न होते, आणि पॉप्युलेशन जॉग्राफीला 2 प्रश्न होते. मग आता तुम्ही कुठे फोकस केला पाहिजे, पहिले तर तुम्ही महाराष्ट्राचा फोकस केला पाहिजे. महाराष्ट्र जॉग्राफी सोडून चालणार नाही आपल्याला. मग भारतीय जॉग्राफी, प्राकृतिक व जागतिक यावर चांगला फोकस पाहिजे, आणि पॉप्युलेशन जॉग्राफीमध्ये तो वस्त्यांचा वगैरे जो चॅप्टर आहे त्यामध्ये एवढ्या काही मोठ्या गोष्टी नाहीत, आणि तुम्हाला वेळ पण लागणार नाही करायचं म्हणलं तर. प्राकृतिक व जागतिकमध्ये काय करायचं, नकाशा कसा बघायचा, त्याचा अभ्यास कसा करायचा, भारतीय जॉग्राफीमध्ये काय बघायचं काय नाही, या सर्व गोष्टीचं डिस्कशन आपण जसं पुढे आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये जाऊ तसं करणार आहोत. पर्यावरणला 5 प्रश्न येतात, करंटला जोडलेले असतात काही प्रश्न, आणि काही प्रश्न स्टॅटिक पर्यावरण जे असतं त्यामधून येतात. अर्थशास्त्राला सुद्धा 15 प्रश्न असतात,
याची सुद्धा फोड करायची म्हणलं तर आपल्याला गरिबीवर किती प्रश्न येतात, अनएम्प्लॉयमेंटवर बेरोजगारीवर किती प्रश्न येतात, अहवालावर किती प्रश्न येतात, योजनेवर किती प्रश्न येतात, प्लॅनिंग आपली जी होतं योजना काळ जो होता त्याच्यावर किती प्रश्न येतात, बँकवर कसे प्रश्न येतात, किती प्रश्न येतात, याची चर्चा आपण पुढे आपण जसं चर्चा करू या स्ट्रॅटेजी सिरीजमध्ये तसं तुम्हाला कळून जाईल. विज्ञानमध्ये बघा 2024च्या पेपरचं बोलायचं झालं तर बायोलॉजीला 8 प्रश्न होते, फिजिक्सला 5 होते आणि केमिस्ट्रीला 7 होते. आता यामध्ये कसं होतं, कधी फिजिक्सला जास्त असतात, कधी केमिस्ट्रीला जास्त असतात, कधी केमिस्ट्रीला जास्त असतात, परंतु 2-3 वर्ष झालं केमिस्ट्रीचं प्रमाण त्यांनी वाढवलेलं आहे. परंतु बायोलॉजीला नेहमी जास्तच प्रश्न असतात. त्यामुळे अगोदर बायोलॉजी चांगलं करायचं. बायोलॉजीमध्ये झुलॉजी, बॉटनी दोन्ही येतात बघा. 20 प्रश्न टोटल आपल्याला असतात विज्ञानला. तर याच्यामध्ये बायोलॉजीमध्ये कोणते टॉपिक पुन्हा प्रश्न विचारतात, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, फिजिक्समध्ये कोणते टॉपिक आहेत तसे, केमिस्ट्रीमध्ये कोणते आहेत, याचं आपण डिस्कशन जसं आपण पुढे जाऊ या स्ट्रॅटेजी सिरीजमध्ये तसं करूया. इंडियन पॉलिटी 15 प्रश्न, चालू घडामोडी 15 प्रश्न. असं जर तुम्ही पूर्ण टोटल लावलं तर 100 प्रश्नाचा आपला पेपर कंप्लीट होतो. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह 1/4 आहे. 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क वजा होतात. आता तुम्ही काय करायचं बघा, तुम्हाला आता क्वेश्चन पेपर पूर्ण मी सांगितलेलं आहे की कसा पॅटर्न येतो, काय येतो. ज्या ज्या विषयाला मी सांगितलेले आहे की जास्त वेटेज दिलेलं आहे ते विषय तुम्हाला चांगले करायचे आहेत. आणि चालू घडामोडी जो हा विषय आहे, चालू घडामोडीला खूप वेळ द्यायचा नाही. काही जण काय करतात, चालू घडामोडीलाच वेळ खूप देतात आणि बाकीचे विषय इग्नोर करतात. पुन्हा तेच आपला मेंदू कसा काम करतो त्यानुसारच गोष्टी आहेत की चालू घडामोडीमध्ये कसं आहे, डायव्हर्स क्वेश्चन असतात, इंटरनॅशनल रिलेशनमधून असतात, सोशल जस्टिसमधून असतात, म्हणजे सामाजिक न्यायामधून असतात, स्कीम्समधून प्रश्न येतात, पुन्हा पॉलिटिमधून प्रश्न येतात, काही इकॉनॉमिकल घटना असतात, काही आर्थिक घटना होतात त्याच्यामधून सुद्धा चालू घडामोडी प्रश्न येतात. चालू घडामोडी अशा कशा डायव्हर्स सब्जेक्ट आहे. त्यामुळं या विषयाकडे अट्रॅक्ट होऊन याचा खूप अभ्यास करणं हे साहजिक आहे. परंतु मला असं करायचं नाही, कारण MPSC चालू घडामोडीमध्ये प्रश्न कसे विचारते, कुठून प्रश्न विचारते, कधी कधी असे प्रश्न येतात, काही असे प्रश्न येतात की जे कोणालाच येत नाहीत. तर ते प्रश्न कोणते, तर कोणते एरिया फोकस नाही केले पाहिजे, काय वाचलं न पाहिजे, काय वाचलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण पुढे चालून डिस्कस करणार आहोत. सध्या तुम्हाला हा पॅटर्न समजून घ्यायचा आहे. बऱ्याच जणांना माहीत सुद्धा असेल, परंतु काही जणांनी या दृष्टिकोनातून पाहिलं नसेल, कारण काही जण अभ्यास करण्यातच बिझी असतात, या गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.